तुम्ही मुलांना चॉकलेट म्हणून सांगू शकता। हा ड्रमस्टिकचा लाडू आहे, खपली गहू आहे जो ग्लुटेन फ्री। हालिम आहे, हा हालिम 1 ते 1.5 महिने राहणार आहे। सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, सीड आहेत, मुगदाळ चकली बेक केलेले आहेत, हे ऑइल मध्ये केलेले नाही आहेत आणि ती स्वतःच्या निगराणीमध्ये सगळं असल्यामुळे। नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी YouTube चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास। मित्रांनो, दिवाळीमध्ये आपण लाडू सर्वच खातो, फराळ हा सर्वच बनवतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही लाडू पाहणार आहोत जे युनिक आहेत आणि जे मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आहे। वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला आवडले तर तुम्ही ऑर्डरही करू शकता घर बसल्या। तर चला आज जाऊन पाहूया आपल्याला आज कोणकोणत्या प्रकारचे लाडू पाहायला मिळणार। नमस्कार, मी अर्पिता बने, माझा ब्रँड नेम आहे अर्पिता लड्डूज म्हणून। मी खास दिवाळी आता सणवार आपले चालू झाले तर दिवाळीसाठी फराळ लागतो, तो फराळ सगळ्यांना मी घेऊन आली आहे। आजकाल धावपळीचे सगळं जीवन आहे, आपल्याला खूप साऱ्या महिलांना घरात पाहिजे तसा बनवायला वेळ नसतो किंवा जास्त लोक नसतात, क्वांटिटीमध्ये बनवू शकत नाही। तर मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे। माझा फराळ आहे तो साजूक तुपातला आणि ऑर्गॅनिक जॅगेरीतला आहे, नॉर्मल जॅगेरी नाही, डालडा नाहीये, मैदा नाही, त्याच्यात साखर नाहीये, असे पदार्थ मी घेऊन आलेली आहे। आणि याच्यात व्हरायटीज ऑफ लाडूज आहेत माझ्याकडे आणि ते लाडू हेल्थ रिलेटेड आहे। म्हणजे आपण दिवाळीला खातो गोड गोड, कधी कधी ते गोड गोड नकोसं वाटतं किंवा कोण आलं की नको नको वाटतं, तर माझे लाडू खाल्ल्यावर तुम्हाला तो कंटाळा नाही येणार। हे हेल्थ रिलेटेड लाडू आहेत, तर मी लाडूची थोडक्यात झलक दाखवते तुम्हाला। हा नाचणीचा लाडू आहे, हा ओट्स अँड डेट्स आहे, त्याच्यात हा कोको विथ ड्रायफ्रुट्स। हा तुम्ही मुलांना चॉकलेट म्हणून सांगू शकता, हा चॉकलेट लाडू नाहीये पण तुम्ही सांगताना सांगू शकतात। हा कोको आहे विथ सगळे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यात। हा प्युअर बदाम मध्ये लाडू बनलेला आहे। हा सगळे सीड आहेत, 7 सीडने बनलेला लाडू आहे। हा ड्रमस्टिकचा लाडू आहे, हा शेवग्याची पानं, शेवग्याच्या शेंगाची सालं याच्यापासून डिहायड्रेट करून हा लाडू बनवलेला आहे। याच्यामुळे तुम्हाला कॅल्शियम, डायबिटीज साठी हेल्दी लाडू आहे हा तुम्हाला। हा खपली गहू आहे जो ग्लुटेन फ्री, कोलेस्ट्रॉल लेवल, डायबिटीज साठी खूप छान आहे आणि लागतो ही अप्रतिम लागतो। हा आयुर्वेदिक लाडू आहे, याच्यामध्ये सुंठ, ज्येष्ठमध, शतावरी, आवळा पावडर सगळं काय, ज्याच्यात तुमचा संधिवात, सर्दी, खोकला काय प्रॉब्लेम्स असेल, तुम्ही अर्धा लाडू खाल्ला सकाळी उपाशी पोटी तरी इनफ आहे तुमच्यासाठी। हा मिक्स ग्रेन आहे, सगळे ग्रेन मिक्स आहे त्याच्यामध्ये, नाचणी। हा डिंक आहे, डिंक क्रश मध्ये बनलेला आहे, हा पण साजूक तूप आणि ऑर्गॅनिक जॅगेरी मध्ये बनलेला आहे। मेथी आहे, हालिम आहे, हा हालिम 1 ते 1.5 महिने राहणार आहे, सुक्या खोबऱ्यामध्ये बनलेला आहे तो। मुगदाळ आहे, बेसन आहे, हेही आपल्या ऑर्गॅनिक जॅगेरी मधले आहेत। राजगिरा आणि पीनट आहे, हा नाचणी आहे। माझ्याकडे चिवडे आहेत, हे सगळे चिवडे 0 ऑइल मधले आहेत, गहू, ज्वारी, बाजरीचा पफ्स आहे। हा राईसचे कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आहे। हा नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन सगळ्याचे पफ आहेत ओनली। हा सगळा मिक्स पुदिन्याचा चिवडा आहे, याच्यामध्ये मखानापासून सगळं काय गोष्टी आहेत जो तुम्ही डाएट साठी भेल म्हणून पण खाऊ शकतात, कांदा टोमॅटो टाकून। हा कॉर्न्स आहे, कॉर्न पण बेक केलेले आहेत। हा माझ्याकडे मुगदाळची शेव आहे, नॉर्मली चण्याची शेव मिळते, मुगदाळची शेव आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कांदा पोहा उपमावर टाकले की याची चवच भारी एवढी छान लागते ना, एक पदार्थालाच वेगळी टेस्ट येऊन जाते। ही माझा हॉट सेलिंग मुसळी आहे, ही मुसळी तुम्ही बघू शकता, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, सीड आहेत, 7 सीड आहेत, त्यापासून बनली आहे। सगळ्यात महत्वाचं ही हनी बेस आहे, तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही। बाहेर मुसळी मिळते ती प्रिझर्वेटिव्ह बऱ्याचशा गोष्टी असतात, ही मुसळी स्वतः घरी बनवलेली आहे आणि खूप छान लागते। ही दुधातून पण छान लागते, नुसतीही खाल्ली तुम्ही तरी खूप छान लागते। हा पोहा आहे, भाजका पोह्यापासून चिवडा बनलेला आहे। हे चणे आहेत माझ्याकडे रोस्टेड, हे सालासकट आहेत आणि तुम्ही सालासकट खाऊ शकता, हे दातांमध्ये कुठेही अडकणार नाहीये। याच्यामध्ये 5 प्रकारचे फ्लेवर आहेत माझ्याकडे, हिंग जिरा आहे, पेरी पेरी आहे, चीज आहे, चटपटा आहे, निंबू पुदिना आहे। 60 रुपीजचं जस्ट पॅकेट आहे,
आणि टेस्ट पण खूप छान आणि अप्रतिम लागते. तसंच माझ्याकडे मुगदा चकली ही अर्धा किलोच्या याच्यामध्ये आणि प्लस 5 प्रकारच्या चिवड्या चकल्या आहेत. नाचणी आहे तुकडा, पालक तुकडा दिसणार बघा. ही गार्लिक चकली आहे, तुम्हाला ऑइल कुठेही दिसणार नाही, डब्याला पण दिसणार नाही. हा गार्लिक तुकडा आहे. ही पालक आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला कुठेही ऑइल नाही दिसणार याला. पालकचा तुकडा आहे. ही मुगदाची चकली आहे. मुगदाची चकली मोठ्यामध्ये पण आहे आणि लहान मध्ये पण आहे. खूप ही खुशखुशीत लागते. ज्यांना दाताचा प्रॉब्लेम असेल तरी ती तोंडात विरघळेल एवढी आहे. ही भाजणी चकली आहे. भाजणी चकली ही नॉर्मली घरात जी बनते त्या पद्धतीची नाही, ही खास पौष्टिक बनलेली आहे आणि फक्त याच्यामध्ये डाळींचा समावेश आहे. फक्त डाळींपासून ही पौष्टिक चकली बनलेली आहे. हे चिप्स आहेत बीटरूट, बीटरूटनी नाचणी तुम्हाला दाखवते मी. हे पूर्ण बेक केलेले आहेत, हे ऑइल मध्ये केलेले नाही आहेत, हे बेक केले. नाचणीचे आहेत, सेम हे बीटरूटचे आहेत. तुम्ही बघू शकता त्याच्यात ऑइल नाही तुम्हाला, हे ऑइल मध्ये केलेलेच नाहीत, हे विदाऊट ऑइल बेक केलेले आहेत. असे म्हणजे बरेचसे पदार्थ आहेत. हे तुम्ही दिवाळीसाठी ऑर्डर ऑलरेडी चालू झाले आहेत तर तुम्ही माझ्याकडे संपर्क साधू शकतात. हे शेजवानचे स्टिक्स आहे, लहान मुलांना खूप आवडतात. भारी दुकानातले शेजवान स्टिक्स आणि माझे शेजवान स्टिक हे तुम्हाला खाल्ल्यावरच तुम्ही सांगू शकता याच्यात काय फरक आहे. हे 100 रुपीजचं पॅकेट आहे. हे तसंच सोया स्टिक्स आहे, हे सोया स्टिक मध्ये बनवले, शेजवान मध्ये बनवले. तसंच ज्वारीचे पफ्स आहेत माझ्याकडे. बरेच पदार्थ आहेत माझ्याकडे, तुम्ही याच्यात बघू शकतात. तुम्ही एक मिनिट बघा, याच्यात सगळ्या प्रकारची प्राइस लिहिली आहेत, सगळ्या प्रकारच्या मेनू कार्ड्स आहेत म्हणजे की सगळे. लाडवांचं सांगायचं झालं, लाडू हे सगळीकडे जनरली बनतात, पण माझ्या लाडवांचं खास वैशिष्ट्य आहे की हे लाडू बाहेरच्या लाडवांमध्ये आणि ह्या लाडवांमध्ये काय फरक आहे. ओरिजिनल जे तूप आहे ते घरगुती तूप आहे, मार्केटमधून बाहेरून आणलेलं तूप नाहीये. हे घरगुती तुपातून बनलेत आणि ऑर्गॅनिक जॅगेरी, पाम जॅगेरी या 2 जॅगेरीचा मी यूज करते आणि त्यांनी हे बनले. नॉर्मल जॅगेरी आणि ऑर्गॅनिक जॅगेरी मध्ये खूप फरक आहे. त्या पद्धतीचे लाडू आणि हे लाडू आहे ते हेल्थ रिलेटेड आहे. जसं ओट्स अँड डेट्स आहे, ओट्स हे आपण जे डाएट करतो ते ओट्स खातो तर त्याच्याबरोबर डेट्सचं कॉम्बिनेशन, याच्यामध्ये कुठलंही पीठ नाहीये, हे फक्त पर्टिक्युलर त्या गोष्टींमध्येच बनलेलं आहे. त्याच्यातून बनवून हे त्याच्या प्रत्येकाच्या याच्यात ड्रायफ्रुट्स आहेत. तसंच हा आयुर्वेदिकचा लाडू आहे. आपण दिवसभर काही ना काहीतरी गोड चटरपटर काहीतरी खातो, ते काहीतरी हेल्दी पोटात जावं. तसं सकाळी उठल्यावर उपाशी पोट्या तुम्ही अर्धा लाडू खाल्ला तरी इनफ आहे तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक हर्ब्स टाकलेले आहेत, ते तुम्हाला टेस्ट करतानाही स्वतः लागतील आणि त्याचा तुम्हाला फायदा तुमच्या हेल्थसाठी नक्की होईल. आवळा आहे, ज्येष्ठमध आहे, शतावरी आहे, त्रिफळा चूर्ण आहे. तसंच हा मिक्स ग्रेनचा लाडू आहे जो हाय प्रोटीन न्यूट्रिशनसाठी, खास सगळे मिक्स ग्रेन आहे त्याच्यात. ऑर्गॅनिक जॅगेरी आहे, तूप आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, ड्रायफ्रुटचा पण समावेश याच्यामध्ये. ड्रायफ्रुटची एक पावडर असते सगळ्या ड्रायफ्रुटची आणि प्लस ड्रायफ्रुटचे तुकडे टाकतो आम्ही, जे तुकडे तुम्हाला खाताना लागतात. तर अशा पद्धतीचं वेगळं माझ्याकडे लाडू आहे जे बाहेर सगळीकडे तुम्हाला मिळतील, पण माझ्या लाडवांचं खासियत सांगते. हा जो सीडचा लाडू आहे हा फक्त 7 सीड्स, ओट्स, मकाना याच्यामध्ये बनलाय. याच्यात कुठल्याही प्रकारचं पीठ नाहीये, हे खास त्यामध्येच बनलेला तो लाडू आहे, जेणेकरून त्या ज्या गोष्टी टाकल्या त्याचं तुम्हाला बेनिफिट व्हावं त्याच्यासाठी तो लाडू आहे. याच्यामध्ये पीठ नाही, त्याच्यामुळे असं नाही की त्याच्यात कुठलं तरी ऍडिशनल पीठ टाकून फक्त वरून सीड टाकलेत असं नाहीये ते. हा शेवग्याच्या पानांचा लाडू तो फार वेगळा आहे, हा तुम्हाला बाहेर नाही कुठे मिळणार. हा जो नुसतं मोरिंगा पावडर टाकलेली नाही याच्यात, तर मोरिंगा जी शेवग्याची जी पानं आहेत त्याच्याबरोबर शेवग्याच्या शेंगाची साल आहे त्याच्यापासून आहे. हा कडू लागत नाहीये, खूप छान लागतो. एकदा जरूर टेस्ट करून बघा. तुमचं कॅल्शियम साठी, डायबिटीस साठी, बीपी साठी तुम्हाला हा औषधी लाडू नक्की एकदा टेस्ट करून तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारचे बरेच लाडू आहेत
आणि दुसरी गोष्ट मला खास सांगायला आवडेल की मी कंपन्यांना सुद्धा दिवाळीसाठी कंपन्या माझ्याकडून गिफ्ट घेतात. तुम्हाला गिफ्ट हॅम्पर जसं तुम्ही नॉर्मली जे देतात बाहेर स्वीट दुकानातून स्वीट काढून देतात ते घेतात, तर त्या स्वीट ऐवजी हेल्दी प्रोडक्ट द्या. ऑलरेडी 2 कंपन्यांनी मला ऑर्डर पण दिलेली आहेत. कोको पावडरचं आहे लाडू, ही प्रोटीन पावडर आहे, हाय प्रोटीन. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सीड्स आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, त्याच्यामध्ये खारीक पावडर आहे, वेलची आहे, जे हेल्दी आहे. हे 6 महिन्याची मुलं पण माझ्याकडून घेऊन जातात. एज लिमिट नाही याला. दुधातून तुम्ही खा, कशातही सॅलडवर टाका किंवा खिचडी बनवली त्याच्यावर टाका किंवा ओट्सचा तुम्ही ओट्स बनवत असाल त्याच्यात टाका. कुठल्याही पदार्थात मिश्रण करून तुम्ही खाऊ शकतात. असं हेल्दी प्रोडक्ट तुम्ही कंपन्यांनी देतील तर खूप फायदा होईल. बाहेरचं देण्यापेक्षा हे होममेड नक्की ट्राय करा. याचा गिफ्ट बॉक्स येणार आहे. गिफ्ट बॉक्स मध्ये पर्टिक्युलर नीट ठेवून त्या पद्धतीने कॅरी बॅग मध्ये तुम्हाला मिळेल. विथ ड्रायफ्रुट्स आणि सीड आणि हनी बेस मध्ये बनवली आहे. बाहेरची दुसरी असते त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, तुम्ही लहान मुलांना देतात, तर त्याच्याही होममेड बनवली आहे. त्यात हनी बेस आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत सगळे. ड्रायफ्रुट्स आहे, ड्रायफ्रूट पण सगळे रोस्टेड आहेत. तुम्ही खाल्ली की 2-1 तास तुम्हाला अजिबात भूक नाही लागत. ब्रेकफास्ट एक उत्तम ऑप्शन आहे तो. आणि तसंच त्याच्यामध्ये दुधात खाऊन पण तुम्ही खाऊ शकतात नुसतेही. छान वाटत तुम्हाला. खूप सुंदर आहे. सगळे ओट्स आहेत, मी आता बघते, सीड आहेत, 7 सगळे. आणि टेस्टला एवढं सुंदर आहे. तुम्ही नुसतेही खाऊ शकता. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, तुमच्याकडे अवेलेबल नसेल. आणि मला असं वाटतं की मी लाडू तर ट्राय केलेलेच आहेत तुमचे. दरवेळेला घेत म्हणजे बेसन म्हणू नको, रव्या म्हणू नको, मेथीचं म्हणू नको. खूप सुंदर. आणि मेन आहे त्याच्यातला जे गोडवा आहे तो म्हणजे बोलतात मॅक्झिमम नाहीये, तो एक्झॅक्ट आहे. म्हणजे मला तर रव्याचा लाडू आणि मेथीचा लाडू खूप आवडतो तुमच्याकडचा. खूप छान आहे, खूप छान. चकली पण तुम्ही घेतली? हो, चकली आणि मेन खास मुगाची चकली. हो, मुगाची चकली. मला असं वाटतं तुम्ही काय सांगाल आमच्या व्ह्यूअर्सला? नक्की अर्पिताच्याकडचे सगळे प्रोडक्ट एकदम व्यवस्थित आणि ती स्वतः बनवते हे खास. आणि ती स्वतःच्या निगराणीमध्ये सगळं असल्यामुळे तिचे क्वालिटी खूप बेस्ट. आणि आता मी खरंच मुसळीचं गालं खूप छान आहे, खूप छान. या माझ्याकडून जवळजवळ 1 वर्ष झालेत. माझ्याकडून सगळ्या प्रोग्रामला त्यांच्याकडे दिवाळी असेल नॉर्मल खायला त्यांना मी होम डिलिव्हरी देते. त्या नेहमीच्या माझ्या कस्टमर्स आहेत. तर तुम्ही ऐकलंच असेल माझा फीडबॅक. माझ्याकडे लायसन पण आहे, फूड लायसन काढून मी सगळं केलेलं. माझ्याकडे फूड लायसन पण आहे, फसा लायसन सगळं त्याप्रमाणे रजिस्टर केलेलं आहे. प्लस तसंच ऑल ओव्हर माझ्या सर्व्हिस आहेत. तुम्ही कुठल्याही एरियात द्या त्या तुम्हाला होम डिलिव्हरी मिळतील. इव्हन USA तिकडेही माझ्या इंटरनॅशनल लेवललाही कुरिअर जातात, तिथेही मी डिलिव्हरी करते. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.